मी विजय पाठक, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. आम्हाला कचरा समजण्याची चूक करू नका. संघर्षातून उभा राहिलेल्या तरुणांचा आवाज की व्यवस्थे विरुद्धची ऑनलाईन क्रांती. आजच्या डिजिटल युगामध्ये राजकारण फक्त सभांमध्ये, पोस्टरमध्ये किंवा निवडणुकांपुरतं मर्यादित राहिले नाही, तर आता क्रांती मोबाईलच्या स्क्रीनसुद्धा घडताना दिसतीये. प्रश्न ट्विटरवर ट्रेंड होत आहेत, संताप इंस्टाग्रामच्या रील्समधून व्यक्त होतोय आणि व्यवस्थेवरची टीका मीम्सच्या भाषेत अर्थात सामान्य माणसापर्यंत पोचतीये. अशाच एका उपरोधिक पण तितक्याच तीक्ष्ण आंदोलनात्मक विचारसरणीचं प्रतीक म्हणून सोशल मीडियावर सध्या एक नाव चर्चेत येत आहे, कॉकरोच जनता पार्टी CJP. पहिल्या नजरेमध्ये हे नाव विनोदी, विचित्र किंवा ट्रोलिंगसारखं वाटू शकतं, पण या नावामागे दडलेला संदेश खरंच खूप खोल आहे. कॉकरोच म्हणजे अशी जीवसृष्टी की जी कितीही संकट आली, कितीही दडपण आलं तरी टिकून राहते. आणि हाच प्रतिकात्मक अर्थ आजच्या बेरोजगार, उपेक्षित, दुर्लक्षित तरुणांना स्वतःला जोडायला सुरुवात केलेला दिसून येतोय. कचरा समजल्या जाणाऱ्या पिढीचा संताप आजच्या तरुण, शिक्षित, तंत्रज्ञान जाणतो, देश विदेशातील घडामोडींवरती तो लक्ष ठेवतो, पण त्याचवेळी तो बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा घोटाळे, कंत्राटी भरती, वाढती महागाई आणि अस्थिर भविष्य यामुळे मानसिकदृष्ट्या त्रस्त झालेला दिसून येतोय. हातात पदवी आहे पण नोकरी नाही, स्वप्न आहेत पण संधी नाही, मतदानाचा अधिकार आहे पण निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान नाही. यातून निर्माण होतो तो राग, आणि तोच राग आता सोशल मीडियावरती व्यंग बनवून समोर येताना दिसतोय. आम्हाला कचरा समजण्याची चूक करू नका ही फक्त ओळ नाही, तर ती व्यवस्थेला दिलेली एक जाहीर चेतावणी आहे. कारण तरुणांना असं वाटू लागलंय की त्यांचा वापर फक्त निवडणुकांमध्ये मतांसाठीच फक्त होतोय. रोजगार, शिक्षण, आरोग्य, मानसिक ताण या मूलभूत प्रश्नांकडे मात्र सातत्यानं दुर्लक्ष केलं जातंय की काय. ऑनलाईन क्रांती, आंदोलनाचा नवा चेहरा. पूर्वी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावं लागायचं, आज एक हॅशटॅग लाखो लोकांपर्यंत तो पोचतोय. म्हणजेच हॅशटॅग कॉकरोच जनता पार्टी किंवा हॅशटॅग व्हॉइस ऑफ द अनएम्प्लॉईड किंवा हॅशटॅग सिस्टीम से सवाल यासारखे हॅशटॅग केवळ ट्रेंड नाहीत, तर ती समाजातल्या वाढत्या अस्वस्थतेचं डिजिटल प्रतिबिंब आहे. मीम्स, सटायर व्हिडिओ, स्टँड अप शैलीतील राजकीय टीका, बेरोजगारीवरचे उपरोधिक पोस्ट हे सगळे मिळून आजची ही नवी लोकशाहीची भाषा तयार होताना आपल्याला दिसून येते. विशेष म्हणजे ही पिढी थेट प्रश्न विचारते, तर ती भीतीतून नाही, तर ती निराशेतून. नोकऱ्या कुठं आहेत? भरती प्रक्रिया पारदर्शक नाही का? तरुणांना फक्त आश्वासनच का? सिस्टम सामान्य माणसासाठी काम करतंय की प्रभावशाली लोकांसाठी? हे प्रश्न आता दाबून ठेवणं कठीण होत चाललेलं दिसून येत आहे. व्यंगामागचं वास्तव. भारतीय राजकारणामध्ये व्यंगाची परंपरा जुनी आहे. कार्टून असेल, नाटक असेल, व्यंगचित्र असेल, लोककला असेल, यामधून सत्तेला विचारले गेलेले प्रश्न आज सोशल मीडियामुळे हा आवाज अधिक वेगानं पसरताना दिसतोय. कॉकरोच जनता पार्टी ही संकल्पना काही जणांना विनोद वाटेल, पण तिच्या मागे लपलेला सामाजिक संदेश दुर्लक्षित करता येणार नाही. कॉकरोचचा हा जीव टिकून राहण्याचं प्रतीक आहे. ज्याला कितीही वेळा दाबलं तरी तो पुन्हा उभा राहतोय. आजचा संघर्ष करणारा तरुणही तसाच आहे. अपयश येतंय, परीक्षा रद्द होते, मुलाखती पुढे ढकलल्या जात आहेत, आर्थिक अडचणी येत आहेत, तरी तो पुन्हा प्रयत्न करतो. म्हणूनच कॉकरोच हा शब्द इथे अपमान नाही, तर प्रतिकाराचं प्रतीक बनतो. व्यवस्थेवरचं प्रश्न विचारणं देशविरोधी नाही. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं हा नागरिकांचा अधिकार असतो. मात्र अलीकडच्या काळात सोशल मीडियावरती मत व्यक्त करणाऱ्यांना लगेच नकारात्मक किंवा ट्रोल, देशविरोधी केल्यासारख्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न दिसतोय की काय. पण वास्तव वेगळं आहे. जो तरुण देशात रोजगार मागतोय, पारदर्शकता मागतोय, शिक्षण व्यवस्था सुधारण्याची मागणी करतोय, तो देशविरोधी कधीच नसेल. उलट तोच देशाच्या भविष्यासाठी सतत चिंतित असल्यासारखा दिसून येतोय. समस्या तेव्हाच निर्माण होते जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारणं अस्वस्थ वाटू लागतं. तरुणांचा उद्रेक की नव्या राजकारणाची सुरुवात. भारत हा तरुणांचा देश मानला जातो. देशातील मोठी लोकसंख्या ही 18 ते 35 या वयोगटातली आहे. हीच पिढी सोशल मीडिया हाताळते, माहिती वेगाने पसरवते आणि जनमतसुद्धा घडवते. राजकीय पक्षांनी या तरुणांना केवळ फॉलोअर्स किंवा IT सेल म्हणून पाहणं खरंच धोकादायक ठरू शकतं. कारण हीच पिढी आता स्वतंत्र आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ती पारंपरिक भाषणांपेक्षा रिएलिटी शोधण्याचा प्रयत्न करते. ती मोठ्या घोषणांपेक्षा रोजगाराचा आकडा विचारताना दिसते. ती भावनिक मुद्द्यापेक्षा जीवनमानावर चर्चा करू इच्छिते. यामुळेच ऑनलाईन व्यंगातून सुरुवात झालेली ही चळवळ कधी प्रत्यक्ष सामाजिक आंदोलनात बदलू शकेल हे सुद्धा कळणार नाही. आता माघार नाही म्हणतात, हीच भावना आजच्या अनेक तरुणांच्या मनामध्ये स्पष्ट दिसते. त्यांना आता संघर्षाची जणू सवयच लागली आहे.
नकार ऐकण्याची सवय झाली आहे, पण आता शांत बसण्याची त्यांची तयारी दिसून येत नाही. सोशल मीडिया हा फक्त मनोरंजनाचं माध्यम राहिलं नाही, तर तो असंतोष व्यक्त करण्याचं, एकत्र येण्याचं आणि व्यवस्थेला आरसा दाखवण्याचं प्रभावी साधन बनताना दिसून येतो आहे. कॉक्रोच जनता पार्टी ही कदाचित अधिकृत राजकीय संघटना नसेलही, पण ती एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करते. त्या मानसिकतेचं जी सांगते, आम्हाला दुर्लक्षित करा, दाबा, हसा, पण आम्हाला संपवू शकणार नाही, कारण संघर्षातून टिकून राहणं हीच आमची ताकद आहे. यातून सगळ्यातून निष्कर्ष असाच निघतोय की आजची भारतातील तरुण फक्त नोकरी शोधत नाहीत, तो ओळख, सन्मान, ऐकून घेण्याची व्यवस्था शोधतोय. व्यंग, मीम्स, हॅशटॅग आणि डिजिटल आंदोलन हे केवळ इंटरनेटवरील करमणूक नाही, तर ती समाजातील खोल अस्वस्थतेची चिन्ह आहेत. या व्यवस्थेत या आवाजाकडे लक्ष दिलं तर ते लोकशाहीसाठी सकारात्मक ठरू शकतं, पण जर दुर्लक्ष केलं तर हा ऑनलाईन संतोष उद्या रस्त्यावरच्या मोठ्या आंदोलनात बदलू शकतो. कारण प्रत्येक पिढीला एक क्षण असा येतो की ती जेव्हा ठरवते, आता खरंच माघार नाही. नमस्कार.